चा समकक्ष त्यांनी पकडलेली आहे त्या कालावधीतल्या प्राध्यापकांकरिता आणि म्हणून यांना सुद्धा कॅशचे लाभ त्या ठिकाणी मिळाले पाहिजे ही दुसरी मागणी आहे। खरं म्हणजे गडचिरोली जिल्ह्याची सर्व प्रकारची स्थिती लक्षात घेता विशेष दुर्गम क्षेत्र म्हणून आपण त्या ठिकाणी तशी मान्यता आपल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिली पाहिजे। कारण तिथे जरी प्रत्येक तालुक्यामध्ये एक जरी महाविद्यालय असेल अनुदानित तरी सुद्धा बाकी सुद्धा महाविद्यालय मोठ्या प्रमाणामध्ये नो ग्रँट बेसिसवर त्या ठिकाणी आहेत। या लोकांना तिथल्या सर्व लोकांना कारण हा आदिवासी भाग आहे तिथे पेसाचा कायदा अस्तित्वामध्ये आहे। आता जरी नक्षलिझम संपलेला असेल तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब लोक त्या ठिकाणी राहतात आणि म्हणून त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कारण नो ग्रँटच्या फीस भरण्याची ताकद तिथल्या लोकांची नाही आहे। तालुका स्तरावर जे काही छोटे मोठे गाव आहेत त्या गावामध्ये जास्तीत जास्त अनुदानित महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजेसमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळाली त्यांना मिळते, ज्यांना ॲडमिशन नाही मिळाली त्यांना मग नो ग्रँटच्या कॉलेजमध्ये जावं लागते। म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांना 100% अनुदानावर आपण आणलं पाहिजे। तशा पद्धतीचं स्पेशल पॅकेज आपण त्या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे ही माझी तिसरी मागणी आहे। सभापती महोदय, आजच्या अभिजित वंजारींच्या अर्धा तास चर्चेमध्ये त्याने 3 मागण्या मांडल्या आहेत, 3 मुद्दे मांडले आहेत आणि त्याला लॉजिक पण मांडले आहेत आणि अतिशय परफेक्ट लॉजिक आहेत। 2 जिल्ह्यासाठी जॉईंट डायरेक्टरचं कार्यालय नसेल तर सगळ्यांना ऑल द वे नागपूरला यावं लागतं आणि त्यामुळे यांच्या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने मी घोषणा करतो की आता हे वेगळं कार्यालय व्हावं यासाठीचा प्रस्ताव ऑलरेडी या अर्धा चर्चेला येण्यापूर्वी याचा प्रस्ताव आम्ही GAD पाठवला, पण त्याचा पाठपुरावा करू, पण तोपर्यंत आठवड्यातून 1 दिवस हा नागपूरचा जॉईंट डायरेक्टर हा गडचिरोलीला आणि चंद्रपूरला येऊन बसेल आणि त्यामुळे त्यांच्या विषयासाठी त्यांना ऑल द वे जावं लागणार नाही। पण नजीकच्या काळात म्हणजे अगदी मला असं वाटतं की 1-1.5 महिन्यामध्ये मागे लागून सोलापूरसारखंच वेगळं जॉईंट डायरेक्टरचं ऑफिसाला मिळेल याचं कारण अतिदुर्गम तालुके सगळे आहेत। मी तुमच्याशी सहमत आहे। दुसरा मुद्दा जो आपण उपस्थित केला तो कॅशचा, तर मी आपल्याला माहिती देतो की मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन 1447 जणांचं कॅशचं पेंडिंगसाठी पुन्हा एकदा तुम्ही परवानगी द्या असं म्हटल्यानंतर परवानगी मिळाली। 1447 पैकी 1421 जणांचं झालं। आपल्या विद्यापीठामध्ये एकूण 55 जण होते, त्यातल्या 45 जणांचं झालं। आता जी राहिली आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं म्हणणं असं आहे की आता भास झाला, त्याच्यापेक्षा जास्त मी करणार। तरीही खूप कमी संख्या असूनही त्याच्यासाठी मी दिल्लीत जाणार। आपली तर केवळ आणि केवळ 10 आहेत आणि बाकीची अशीच एक 20 आहेत। मग ती सगळी मिळून 1447 पैकी 1421 झाली, म्हणजे 52 राहिली, फक्त 52 मधली 10 गडचिरोली राहिली। तर मी दिल्लीला स्वतः जाऊन त्याच्यात प्रयत्न करतो। आता मुद्दा आला अनुदानितचा। एकूण गडचिरोली जिल्ह्यामध्ये 33 अनुदानित आणि 39 कायम विना अनुदानित आहेत। 39 मधली जी 13 महिला आहेत मुलींची, त्याला 100% अनुदान देण्यासाठी जी पैलमूल झाली आणि त्याच्यातल्या 5 महाविद्यालयांना मिळालं। आता त्याच्यातली 3 राहिली, ती थोडी त्यांनी काही पूर्तता करण्यासाठी राहिली, म्हणजे 8 पूर्ण होतील। मग आपल्या गडचिरोली जिल्ह्यातलं मुलींचं, नक्षलवादी जिल्हा, आदिवासी जिल्हा, त्यामुळे मुलींच्या कॉलेजेसना अनुदान नाही असं राहणारच नाही। मग ही 13 वजा झाल्यानंतर किती राहतील तर 26 राहतील। मला व्यक्तिशः सुद्धा असं वाटतं की बा आपल्याला 2-3 विषय राज्यातले आता राहिले आहेत, तो 78 नावाचा राहिला आहे, तसं गडचिरोली जिल्हा जर पूर्णपणे अनुदानित केला तर ती एक मोठी अचिव्हमेंट ठरेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी याच्यावर बोललो आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचा प्रस्ताव तर तयार करा, पण सध्याची आर्थिक स्थिती पाहता, कारण आता काल रात्रभर मुंबईत पाऊस पडतोय पण तो पश्चिम महाराष्ट्रात नाही आहे, विदर्भाचं मला नीट माहिती नाही, परंतु मराठवाड्यात नाही आहे। तर त्यांचं म्हणणं की पाऊस नीट झाला परमेश्वरी कृपेने तर आपल्याला वेगळी नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही। तर 36,000च्या कर्जमाफीच्या बरोबरीने गेल्या वर्षीची आपली अतिवृष्टीची नुकसान भरपाई 32,000 कोटी आहे, म्हणजे कर्जमाफी इतकी आहे। तेव्हा ते म्हणाले की हा सगळा अंदाज घेऊ। कालच त्यांनी एका कार्यक्रमात मांडणी केली की GSTचं कॅपिटल महाराष्ट्र होत आहे, इतका GST आपला वाढला आहे आणि त्यामुळे आर्थिक स्थिती हळूहळू नीट होते आहे। तर असे सगळे प्रस्ताव रांगेत लावून ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा जर 100% अनुदानित करता आला तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल। याचं कारण विद्यार्थी परिषद असताना आदिवासी भागातले आमच्या शिबिरामधूनच आम्हाला आयुष्याची जीवनदृष्टी मिळाली आहे, तर तिथल्या अडचणी मला माहिती आहेत। आता 3च मुद्दे होते तुमचे।
एक मुद्दा तुम्ही काढलात जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस काढा, दुसरं कॅशचा काढलात आणि तिसरा तुम्ही काढला अनुदानाचा. तुम्ही एक मुद्दा त्याच्यात काढला आहे तोही सांगून टाकतो, HRDCचा. HRDCचं 2F12B मिळालं. आता ह्यांचं म्हणणं असं आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, कारण त्यांनी परवानगी द्यायची असते, दोनदा जाऊन आले कुलगुरू. त्यांचं म्हणणं असं की सध्या सगळंच ऑनलाईन आहे, तर तुम्हाला वेगळं का पाहिजे. पण आपला आग्रह राहील की हा आदिवासी जिल्हा आणि करा.